नखरेवाली ही पोरगी लईच न्यारी। रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे एकदम जबरदस्त आहे, कारण आज जे आपण सॉन्ग यूज केलेलं आहे हे इंस्टाग्रामवरती खूप जास्त प्रमाणात ट्रेंडिंगवरती चालू आहे। आणि मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघितला तर एकदम डिक्टो जसा मी आज व्हिडिओ बनवलेला आहे सेम टू सेम तसा तुम्ही तुमच्या फोटोंचा बनवू शकता। व्हिडिओ आजचा एकदम इंटरेस्टिंग आहे। व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ह्या पोरीचा नखरा भारी, साडी नेसली या नववारी, हाय 36 नखरेवाली ही पोरगी लईच न्यारी। तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली ग, तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली। खान तुपाची खान रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी। Once more! Once more! Once more! ह्या पोरीचा नखरा भारी, साडी नेसली या नववारी, हाय 36 नखरेवाली ही पोरगी लईच न्यारी। तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली ग, तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली। खान तुपाची खान रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी। मित्रांनो, तर आपण जे आहे ते आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलो आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं बघू शकताय तुम्ही आपल्याला बिटमार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट दोन्ही प्रीसेट तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील। आणि वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। त्यावरती गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट जे आहे ते आपलं मटेरियल इथून घेऊ शकता। हे मटेरियल इम्पोर्ट करून घ्यायचे तुम्ही। अशा प्रकारे प्रीसेट हे इम्पोर्ट करायचे। इम्पोर्ट केलेले प्रीसेट तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे। आता सुरुवातीला ग्रुप आहेत, हे ग्रुप तुम्ही सोडायचे, थोडंसं पुढे जायचं आहे आणि इथून तुम्ही जर बघितलं 9 सेकंदापासून म्हणजे 9.28 म्हणजे जर बघितलं तर तुम्ही 9.28 सेकंदाजवळ आल्यानंतर इथं तुम्हाला डबल बीट दिसेल। तर इथून पुढे तुम्ही प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियल जे मी तुम्हाला दिलेलं आहे त्या मटेरियलमधील एक एक फोटो यूज करू शकता। अदरवाईज तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो जर यूज केले तरी चालतील। फोटो ॲड केल्यानंतर इथं फोटोला वाढवून घ्यायचं आपण नेक्स्ट बीटपर्यंत आणि या ऑप्शनचा यूज करून आपण इमेजेसला वाढवायचं आहे। ओके, पुढे मागे जाण्यासाठी मित्रांनो हे ॲरो यूज केले तर एकदम प्रोफेशनली राहील। ठीक आहे, त्यानंतर जर इथं बघितलं तुम्ही तर हा इमेजेस आहे। इमेजेसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, वरती 3 डॉटचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून इथं तुम्ही फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती इमेजेस करू शकता। नंतर दुसरा इमेज ॲड करून दाखवतो मी तुम्हाला। इथं दुसरा इमेज आपण अशा प्रकारे ॲड करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रा पार्ट याचा देखील कट करायचं आहे। तर इथून पुढे जेवढ्या पण मित्रांनो बीट आहेत त्या प्रत्येक बीटमध्ये मी जे आहे ते अशा प्रकारे इमेजेस ॲड करून घेतो। सो तुम्ही देखील अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे। आणि मित्रांनो, व्हिडिओ यार कंप्लीट बघत जावा। तुम्ही व्हिडिओ कंप्लीट बघत नाही, नंतर आपले व्हिडिओ जे आहेत ते जास्त लोकांसमोर जात नाहीत, व्हिडिओ आपले व्हायरल होत नाहीत। तर काय डबल झाला का नाही झाला डबल, ठीक आहे। तर कसं आहे की तुम्ही व्हिडिओ जर आपले पूर्ण बघितले नाही तर आपल्याला व्हिडिओ बनवायला पण मूड नाही राहणार आणि व्हिडिओला व्ह्यूज पण येणार नाहीत। आता तुम्हाला माहिती आहे व्हिडिओला व्ह्यूज आले नाही तर एका क्रिएटरला किती वाईट वाटतं। आणि एवढी कन्सेप्ट आपण तुमच्यासाठी बनवतोय आणि तुम्ही व्हिडिओ सोडून जाताय मध्ये, हे कुठं तर मला वाईट वाटते। सो आपली SP आर्मी म्हणजे इतकी पण कमजोर नाही की 10 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण बघावा। सो प्लीज बघत चला आपले व्हिडिओ पूर्ण। आणि कसं आहे, तुम्ही जर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघितले ना, या चॅनलवरती तुम्हाला माझा शब्द आहे, जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंप्लीट बघता ना तोपर्यंत व्हिडिओ या चॅनलवरती कंटिन्यू येत राहतील। आणि तुम्ही जितके कंप्लीट व्हिडिओ बघाल, जितकं प्रेम द्याल व्हिडिओला मित्रांनो, जितकं कमेंट कराल छान छान, तेवढं मित्रांनो मला पण इंटरेस्ट येतो व्हिडिओ बनवायला। कारण बघा तुम्ही आपल्या चॅनलवरती किती दिवस झाले व्हिडिओज नाहीत। सो व्हिडिओ नाहीत कशामुळे, तर तुम्ही कंप्लीट बघत नाही। सो कंप्लीट व्हिडिओ बघत चला। व्हिडिओ कंप्लीट बघाल तितकं आपल्याला जे आहे ते इंटरेस्ट येतो व्हिडिओ बनवायला, एडिटिंगला वगैरे। आणि विषय करून टाकू आपण, नात कॉन्सेप्ट बनवू, काय प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, हे सगळे मी इमेजेस ॲड केलेले आहेत आणि एक्स्ट्रा पार्ट इथं मी कट करतो। तर मित्रांनो, सगळे इमेजेस आपण लास्टपर्यंत ॲड करून घेतले आहेत। आता स्टार्टला यायचं, स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। कोणताही एक फोटो या ठिकाणी तुम्ही ॲड करून घ्यायचे। 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि जिथपर्यंत ह्या आपल्या बीट आहेत म्हणजे इथे डबल बीट 9.28 सेकंदापर्यंत या इमेजेसला वाढवून घ्यायचं आहे। लॉंग प्रेस करायचं आहे, पूर्णपणे बॅकग्राऊंडला या इमेजेसला आपण सरकवायचं आहे। ऑडिओच्या वरच्या बाजूला ठेवायचं आहे आणि इथून जे आहे हे ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे। अल्फा ऑपॅसिटी याची 15 ते 20च्या दरम्यान ठेवायची। ओके, 20 पर्यंत ठेवलेली आहे मी।
आणि त्यानंतर आता स्टार्टला यायचं. आता तुम्हाला 1-2 दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला समजेल. इथं हा पहिल्यांदा मी 5 सेकंदाच्या पुढचा ग्रुप आहे, त्या ग्रुपला एडिट करून दाखवतो. ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला रेक्टँगलच्या वर एक इमेजेसचा ऑप्शन दिसेल. इमेजेसवरती यायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. इथं हा एक नंबर दिसेल, या नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो फोटो यातला हवा आहे, ठीक आहे, आता यातला कुठला तुम्हाला फोटो ठीक वाटतोय तो फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी आता हा फोटो समजा ॲड करायचा असेल, हा फोटो सिलेक्ट केला, प्लसवरती क्लिक केलं, फोटो ॲड झालेला आहे. ठीक आहे, नंतर मग तुम्ही याला व्यवस्थितरित्या क्रॉप वगैरे करायचं असेल करू शकता, बट काही विषय नाही एवढा. आणि अशा प्रकारे तुम्ही जो आहे तो हा फोटो ॲड करू शकता. त्याचबरोबर आता स्टार्टचे ग्रुप कसे एडिट करायचे, स्टार्टचे ग्रुप एडिट करण्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा खाली सगळ्यात बॅकग्राऊंडला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इथून हा इमेजेस जस्ट रिप्लेस करत जायचं आहे. आता समजा इथं मी हा इमेज घेतला, रिप्लेस केला, ॲड केला. आता ॲड केल्यानंतर बघा तुमचे फोटो असे असणार आहेत की माझ्या फोटोच्यानुसार सेट नसणार आहेत, तर त्याला इथं तुम्ही मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रिसाईजमध्ये जाऊन साईज कमी करू शकता. नंतर इथं मुवमेंटमध्ये येऊन असा प्रॉपर असा फोटो दिसेल अशा प्रकारे करू शकता. आणि त्याचबरोबर इथं वरती टेक्स्ट लेअर आहे ती ऑफ आहे तर ती ऑन करायची. नंतर जर बॅक आला तुम्ही तर बघू शकता टेक्स्ट आणि आपला ग्रुप दोन्ही प्रॉपर दिसायला लागतील. आणखीन एक ग्रुप मी तुम्हाला एडिट करून दाखवतो. इथं ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, लास्टला इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं जस्ट जे आहे ते बघू शकता तुम्ही. एकानं फोटो ॲड केला, मी प्लसवरती क्लिक केलं, फोटो सेट झाला. फोटो सेट झाल्यानंतर इथं टेक्स्ट ऑन केला आणि बॅक आलो. बॅक आल्यानंतर बघू शकता ग्रुप आपला क्रिएट झाला. सो जेवढे पण ग्रुप आहेत मित्रांनो हे सगळे ग्रुप एडिट करून घ्या. आता मी काय तुम्हाला सगळे एडिट करून दाखवत नाही, मी ऑलरेडी करून ठेवलेले आहेत एडिट. त्यानंतर आता बॅक यायचं आपल्याला, शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे. आता काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. इथं 1 नंबरला हा इफेक्ट आहे, 2 नंबरला हा आहे, 3 नंबरला हा आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा 3 नंबरचं कॉपी करायचं आपल्याला. 3 नंबरचा इथून कॉपी केला. कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जस्ट तुम्ही लास्टला बघू शकता 3 इमेजेस आहेत, तर या 3 इमेजेसवरती आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा. इफेक्ट पेस्ट कसं करायचं, इमेजवरती क्लिक करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं, 3 डॉटवरती क्लिक आणि पेस्ट. ओके, नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतोय, बाकी जे जुने आहेत लोक त्यांना तर माहितीच आहे कसं काय असतं विषय आपला एडिटिंगचं. सो अशा प्रकारे स्टार्टला जो इमेजेस आहे हा स्टार्टचा इमेजेस आहे. त्यानंतर 2 नंबरचा आहे तो कॉपी करायचा आहे. 2 नंबरचा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. आपल्या व्हिडिओमध्ये आल्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट आहे मित्रांनो, तर जिथं ग्रुप आपले संपत आहेत त्या ग्रुपच्या समोर जो इमेजेस आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा, म्हणजे 1 नंबरचा. ओके, 1 नंबरच्याला पेस्ट केला, नंतर 2 नंबरच्याला पण तोच पेस्ट करा, नंतर 3 नंबरच्याला देखील तोच पेस्ट करायचा आहे आणि 4 नंबरच्याला देखील तोच पेस्ट करायचा इफेक्ट. ओके, आणि इथं आता डबल बीट आहे तर इथून पुढे आपल्याला वेगळा इफेक्ट करायचा आहे. तर त्यासाठी व्हिडिओमध्ये यायचं, 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. इथून 1 नंबरचा कॉपी केला मी, व्हिडिओमध्ये परत जायचं आपल्याला. आता व्हिडिओमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला 4 इमेजेस आपण पेस्ट केलेत इफेक्ट आणि डबल बीट जिथं जिथं आहेत 1, त्यानंतर 2, त्यानंतर इथं 3 आणि इथं 4. ओके, 4ला पेस्ट केला. 4ला पेस्ट केल्यानंतर आता इथून पुढं पण आपले इफेक्ट वगैरे झालेले आहेत. म्हणजे आता थोडक्यात इफेक्ट द्यायचे सगळे झालेले आहेत. आता आपल्याला ओव्हरले व्हिडिओज ॲड करायचे आहेत. तर ओव्हरले ॲड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यायचं आहे कुठं, तर या ठिकाणी यायचं आहे इथं. ठीक आहे, 9.28 सेकंदाजवळ प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि यात एक तुम्हाला व्हिडिओ दिसेल ओव्हरले व्हिडिओ, तर तो ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर मी ओव्हरले व्हिडिओ हा ॲड केला. एक्स्ट्रा पार्ट याचा मी कट करतो इथून. ओके, कट केला. याला जस्ट आपण मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि -90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर याला झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. इथं जस्ट ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे आणि लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो इथं ऑडिओवरती जायचं आहे आणि याचा ऑडिओ 0 करायचा आहे. ओके, आता ही लेअर जी आहे याला आपण इथं वरती एक ऑप्शन आहे, इथं बघितलं तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर ही लेअर झाली आपली कॉपी. आता त्या लेअरच्या पुढच्या लेअरवरती येऊन परत ही पेस्ट करायची. एक्स्ट्रा पार्ट याचा कट या ऑप्शनवरून करायचा. नंतर परत इथं पेस्ट लेअर करायची, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. नंतर इथं हा लेअरचा जो ऑप्शन आहे ना यावरतीच क्लिक करून इथून तुम्ही पेस्ट लेअर करायचे. एक्स्ट्रा पार्ट इथं थोडासा वाढवायला लागतो तर इथून वाढवू शकताय. ओके, अशा प्रकारे हे ओव्हरले ॲड करून झाले आहेत. आता आणखीन एक ओव्हरले, आता हे असंच नाही सोडायचं बरं का, ते इमेजेस ॲड करायचे. मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी सोडलं, म्हणजे दाखवलं तुम्हाला. जेवढे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही अशा प्रकारे फोटो ॲड करू शकताय.
आणि जर फोटो लहान मोठा असेल तर त्याला अशा प्रकारे सेट पण करू शकताय. टेक्स्ट लेअर ऑन करायची. ठीक आहे. आता त्यानंतर मित्रांनो इथं 7 सेकंदाला मोठी एक लेअर आहे. ठीक आहे. तर या लेअरवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. त्यात आणखीन एक ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे. तर तो ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे. याला ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं, पहिल्यांदा रोटेशनमध्ये जायचं आहे. -90 डिग्रीमध्ये रोटेट करून याला झूम करायचं आहे. ओके, याला मी अशा प्रकारे झूम केलं. आता त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे आणि या लेअरवरती क्लिक करायचं आहे किंवा या लेअरच्या समोर इथे एक ऑप्शन आहे बघा, याला असं लॉंग प्रेस करून पूर्ण असं खाली खेचत न्यायचं आहे. कुठंवर जोपर्यंत ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं. ठीक आहे. आता ग्रुपच्या बॅकग्राऊंडलाही दिसते. व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे. लाईटनवरती जाऊन स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. ओके, म्हणजे आपला बॅकग्राऊंडचा फोटो पण दिसेल आणि फोटोवरती हा इमेज आणि त्याच्यावर फोटोवरती ओव्हरले त्याच्यावरती इमेज अशा प्रकारे दिसेल. ओके, आता मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे हा कम्प्लिटली रेडी झालेला आहे. ठीक आहे. आता जस्ट शेअर ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवायचं आहे आणि इथं बघू शकता 1080 पिक्सल. कोडेड जे आहे ते तुम्ही 264 ठेवा. 265 ठेवलं तर त्याची साईज वाढेल तुमची. फ्रेम रेट फुल ठेवा. क्वालिटी हाय ठेवा. एक्सपोर्टवरती क्लिक करा. हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवरती या नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.